मेहनत करायची असेल तर संघर्ष करायचा असेल तर वेळ न बघता उठायला 6 वाजता उठावंच लागतं सगळं. नमस्कार मंडळी, भाऊंचा आहे चौथा ते भाऊ, तुम्हाला काय सांगायचं सांगाल का? गाडी चालवताना काय तुम्हाला अडचणी येतात, मागचे हॉर्न मारत असतात, आपण त्यांना घाबरायचं नाही. आपल्या परीने आपण चालत एका साईडने चालायचं, काय काही नाही, आरामात चालायचं, टेन्शन नाही. डोंबिवली 4 रस्त्यावरच मला ट्रिप पडली आज. 4 रस्त्यावर ट्रिप आहे, बघू शकता तुम्ही. अपोलो फार्मसी, टिळक नगर. तर भाऊंना पहिले कॉल करतो. हॅलो, हा मॅडम, उबेर बुक केली ना? अपोलो फार्मसी आहे ना तिकडे, हा ठीक आहे, 4 रस्त्यावरती ना? 4 रस्त्यावर. ठीक आहे 2 मिनिटात पोहोच. मंडळी फायनली आपण पोहोचलोय दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये. बघू शकतो मंडळी, पूर्ण सीएनजी खाली आहे. बघूया किती बसतो सीएनजी. एका पॉइंटवर डोंबिवली घेऊन आलोय. मंडळी, जय शिवराय सर्वांचे. पुन्हा एकदा मनमून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 7 परफेक्ट. भावांना गाडी शिकवते. भाऊंचा आहे चौथा दिवस आणि मी आहे आता MIDC रोडला. तर आणि आज आपल्याला ऑफिसला पण जायचंय, तर लवकरात लवकर निघणार आहे. आता झालंय 7-10 वाजता. भाऊंना शिकवली गाडी, जायचं स्टेशनला. तर खूप जण मेसेज करतात, भाई मला पण शिकव. भाऊ, गाडी शिकायची इझी नाही, थांबायला लागेल सर्वांना. कारण मला ऑफिस पण आहे. ऑफिस पण मध्ये काम करायचं 8.5 तास. पण संध्याकाळी त्यांना ट्रिप पण घेऊन यायचंय, त्यामुळे हा प्रवास सोपा नाही आहे. पण सर्वांनी पेशन्स ठेवा, सर्वांना शिकवणार गाडी, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर भाऊ येत आहेत, बघूया. गेलेत पुढे, कुठे गेलेत काय अंदाज नाही मला. तो पहिला गेअरवर गाडी मंडळी उचलायला पहिले शिका, नंतर ट्रॅफिक मध्ये चालवलं शिका, नंतर मग गाडी किती पळवायची तेवढी पळवा, काय टेन्शन नाही. MIDC रोड मध्ये आहे मी. बघूया आता येतात काय. बघू भाऊ आले ते बघा. तिकडचा इंडिकेटर द्या. हा जाऊ दे. फर्स्ट का फर्स्ट. मी चाललोय आता MIDC मध्ये आहे. भाऊंना गाडी शिकवते, जायचे ऑफिसला. कारण रात्री झोपायला लेट झाले, कारण काल सत्यनारायणची पूजा होती, त्यामुळे जेवण वगैरे होतं बिल्डिंग मध्ये. तर आणि मीटिंग पण होती सोसायटीची. तर 11:30 वाजले झोपण्यासाठी मला. आणि 6 वाजता उठलोय सकाळी. कारण मेहनत करायची असेल तर संघर्ष करायचा असेल तर वेळ न बघता उठायला 6 वाजता उठावंच लागतं सकाळी. आणि उद्यापासून 2 दिवसांनी नंतर माझी नाईट शिफ्ट येणार, त्यामुळे थोडंसं शेड्यूल आपलं बदलणार आहे. लेट सी, बघूया काय होते. तर चला आता भाऊंना घेऊन जातो स्टेशनला आणि तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो मी कशी गाडी चालवतो. चला बघूया भाऊ येतात का, बघू पहिले. चौथा दिवस आहे आणि त्यांनाच दिले, तुम्ही चालवा गाडी, टर्नबिन मारून या, मी इकडे थांबतोय मस्त पैकी. चला बघूया भाऊ येतात का. नमस्कार मंडळी, भाऊंचा आहे चौथा ते भाऊ, तुम्हाला काय सांगायचं सांगाल का? गाडी चालवताना काय तुम्हाला अडचणी येतात किंवा कसं काय? जर तुम्ही गेअर जरा हे टाकताय, पण ते काय जमून जाईल, काय टेन्शन नाही. गाडी चालवताना जर गाडी समोर राहतील, स्पीड ब्रेकरला थोडं स्लो केली का पुन्हा गाडी स्लो होते. आणि दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे भीतीमुळे कारण का दुसऱ्याला लागू नये, आणि मग ती दुसऱ्याच्या ऐवजी ती तिसऱ्यावर कधी कधी जाते.
किंवा असं गाडी काही नाही, एवढं काही गाडी नाही. आता बंद पडते. नाही असं कसं असतं माहित आहे काय, मागचे हॉर्न मारत असतात, आपण त्यांना घाबरायचं नाही. त्यांना काय हॉर्न मारायला ठेवलेत, आपण कुणाला घाबरायचं नाही. त्यामुळे आपल्या परीने आपण चालत एका साईडने चालायचं, काय काही नाही, आरामात चालायचं, टेन्शन नाही कोणाचं काही. तुमची भीती निर्माण होऊन जाण्यासाठी मी तुम्हाला आता एकट्यालाच गाडी दिली होती, म्हणजे रोज देतो ना एकट्यासाठी, त्याची भीती निर्माण भीती दूर होण्यासाठीच गाडी देतो थोडंसं तुम्हाला. आणि रिव्हर्सचं काहीच नाही, रिव्हर्सचं फक्त तुम्हाला काय करायचंय, जजमेंट बाकी पाहिजे होतं, कसं टर्न मारायचा, तेच तुम्हाला रिव्हर्स आहे, बाकी काय रिव्हर्सचं आहे नाही. बाकी सर्व सेम आहे. हा फर्स्ट टाकला की रिव्हर्स गेली मागे, बाकी तुम्हाला जजमेंट पाहिजे. तर आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. चला, डोंबिवली स्टेशन चाललोय ना, पकडाल ना मोबाईल, काही प्रॉब्लेम नाही ना. चला जाऊया आता डोंबिवली स्टेशन. आरामात, काय काही नाही, ब्रेकवर पाहिजे. फर्स्ट गिअरला तुमची गाडी बंद पडते ना, हवा अशी आता गाडी. हे एक तुम्ही छान सांगितलं मला की फर्स्ट आपण टाकला का तुम्ही फक्त क्लच सोडा, एक्सिलेटर पण द्यायची जरूर नाहीच गरज हे आहे. माइंड माझ्या लक्षात येईल. आता मी तुम्हाला दोन वेळा पहिल्या दिवशी सांगितलं हा. होतं मी, हे बघा, गाडी आपोआप जाते. भेट राहील मग त्या गाडीला हे बघ. त्याच्यामुळे ते जजमेंट आली की हे बघ. किती मी race exit- द्यायला हा. पाहिजे, किती नाही द्यायला पाहिजे, हे आपल्याला कळण्यापेक्षा क्लचवरच गाडी पूर्ण चालते पुढे. हा, एक आहे बघा ना, मी आता गिअर टाकला पण नाही. ही नवीन गाडीची हीच सिस्टम आहे की गिअर टाकलाय, एक्सिलेटर काही दिला पण नाही बघा, फक्त हळूहळू लगत गिअर टाकला, थोडं रेस देऊन मग तुम्ही सेकंड टाकू शकता. काही आरामात, एकदम आरामात चालवायची, काही घाई करायची नाही, गडबड तर काहीच करायची नाही. द्यायला जायचं त्याला जाऊ दे पुढे, परत थर्ड. सुरुवातीला तुम्ही गाडी नवीनात काही कटबीट मारू नका, जाऊ दे गाडी, खड्ड्यात जात जाऊ दे, काही कट मारायची गरज नाही. भाऊंना घेऊया आपण, लगेच रनिंग मध्येच गाडी न्यूट्रल करायची, नंतर थांबवायची, थांबून नाही न्यूट्रल करायची. स्टेशन ना, हा बसा, पकडा ना मोबाईल. रनिंग मध्ये गाडी न्यूट्रल झाली पाहिजे. नवीन गाडीने काय, तुम्हाला पहिल्या गेअरला पण रेस द्यायची गरज नाही, एवढी गाडी ही भारी आहे. जरा क्लच उचलली की गाडी दचकून पुढे जाते. मग चढावाला जर गाडी मागे जात असेल उचलून, तर तुम्ही पिकअप घेऊ शकता. माझ्या गाडीला स्पीड बघा, 4थ्या गाडीवर गाडी तुम्हाला जरा पण एक्सिलेटर आहे, जरा पण दचका नाही बसत एक्सिलेटरला, तेव्हा असे दचके बसत नाही. एकदम हे आहे ना, एका लेवलला ठेवायचं. बाईक चालवतो ना, बाईक मध्ये एका लेवल मध्ये ठेवतात, तसंच सेम आहे. मंडळी, भाऊंना जस्ट ड्रॉप केलं आणि डोंबिवली 4 रस्त्यावरच मला ट्रिप पडली आज. 4 रस्त्यावर ट्रिप आहे, बघू शकता तुम्ही. अपोलो फार्मसी, टिळक नगर. तर भाऊंना पहिले कॉल करतो. ऐरोलीची ट्रिप आहे, 330 रुपयाची ट्रिप आहे, बघूया. हॅलो, हा मॅडम, उबेर बुक केले ना? अपोलो फार्मसी आहे ना तिकडे, हा ठीक आहे, 4 रस्त्यावरती ना? 4 रस्त्यावर. ठीक आहे 2 मिनिटात पोहोच. चला मंडळी, ऐरोलीची ट्रिप पडली, सकाळचे वाजले 7:20. तर आपण आता ऐरोलीची ट्रिप घेऊन जाऊया. चला बघूया कशी असणार आहे जर्नी. मंडळी, जय शिवराय. सकाळचे 8:15 वाजले, तर आपण पोहोचलो डायरेक्ट कॅपजिमिनी मध्ये. कॅपजिमिनीची बिल्डिंग इकडे आहे. मॅडमला आता जस्ट ड्रॉप केले, हे बघू शकता, कळवा ग्राउंड. तर 330 रुपयाची ट्रिप झाली. आणि एक गोष्ट सांगायची मंडळी, की गाडीमध्ये सीएनजी फक्त एक पॉईंट होता, मला एवढं टेन्शन आलं होतं. आणि डोंबिवली स्टेशनवरून ट्रिप होती, त्यामुळे कॅपजिमिनीसाठी ऐरोलीचं जे कॅपजिमिनी आहे, दिघा थोडंसं पुढे, माझ्या ऑफिसच्या समोरच आहे ते. तर जवळजवळ 20 किलोमीटरचा प्रवास होता. आणि मानकोलीवरून आपल्याला यायचं होतं. तर मानकोलीवरून येताना सीएनजी पंप तर कुठे आहेच नाही. कळवामध्ये एक होता, तो पण मला
भेटला नाही, म्हणजे मिस झाला. तर एक पॉइंट मध्ये मंडळी घेऊन आलोय मी इथं. एक पॉइंट मध्ये घेऊन आलोय मी डायरेक्ट ऐरोलीमध्ये. आणि 20 किलोमीटरचा प्रवास होता. थोडं मनात तर टेन्शन होतंच, कारण की गाडी बंद पडली की प्रॉब्लेम होईल. पण काय टेन्शन नाही, कारण ही गाडी पेट्रोल सीएनजी आहे. सीएनजी जरी संपलं तरी आपण गाडी पेट्रोल करू शकतो. त्यामुळे मी आरामात घेऊन आलो. मला वाटतं अजून आता मी दिघा स्टेशनला गाडी पार्क करतो आणि संध्याकाळी जाताना सीएनजी भरेन मग. तर चला जाऊया ऑफिसला. बघू शकता मस्त वातावरण आहे. आणि इकडे पाऊस पडलाय. डोंबिवलीला तर पावसच नाहीये. मानकोलीच्या ब्रिजवर पोहोचलो तर एवढा पाऊस पडत होता, पूर्ण पाणी पण नसतं. म्हटलं हा पाणी कुठून आलं. तर चला मंडळी जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. तुम्हाला ट्रिप दाखवतो. लोकना एवढे ट्रिप पडत, पण आपल्याला ऑफिस 333 रुपये झालेत मंडळी. काय टेन्शन नाही, 333 रुपये झाले. सकाळीच 20 किलोमीटरची जर्नी. भाऊंना सकाळी गाडी पण शिकवली. वाजलेत परफेक्ट 8:15. बघू शकताय 8:15 वाजले. तर चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. आता पहिली गाडी पार्किंग करतो दिघा स्टेशनला, मग जाऊया ऑफिसला. मंडळी फायनली आपण पोहोचलोय दिघा स्टेशनच्या पार्किंग मध्ये. बघू शकता आपल्या इकडे गाडी पार्क केली. तर चला जाऊया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला. मंडळी जय शिवराय. संध्याकाळचे वाजलेत 6:30 वाजलेत. सॉरी, निघालोय घरी जाण्यासाठी. ऑफिसमध्ये काम करून थोडं थकून जातं, कारण 8.5 तास ऑफिसचं सिस्टमवरती काम करत असतं. त्यामुळे सगळ्यांनी ते ओला ऑफिसची फिल्डिंग लावली. बघू शकतो. तर आपण पहिले जाऊया दिघा स्टेशनला. आणि आपल्याला भरायचं आहे सीएनजी पहिला, म्हणून थोडा लवकर निघालोय मी. बघू शकता मी आता इथे आहे. इकडे कॅब जेमिनी. तर चला जाऊया दिघा स्टेशनला पहिले. चालत निघालोय, कारण रिक्षाला भाडीत नाही. पब्लिक बघा. एकाला विचारूया, हो कुठलं भाडं बघताय, कुठे जाणार. हा डोंबिवली. हो डोंबिवलीचे. तर चला जाऊया आपण पण. मंडळी फायनली पोहोचलोय दिघा रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये. आपली गाडी इथे आहे. ओला उबेर पण चालू केली आहे. सर्वप्रथम तर आपल्याला गाडीमध्ये सीएनजी भरायचे. तर इथेच दिघाच्याच बाजूलाच आहे सीएनजी पंप, तर तिकडे जायचंय. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. चला जाऊया. मंडळी पूर्ण सीएनजी खाली आहे. बघूया किती बसतो सीएनजी. एका पॉइंटवर डोंबिवली घेऊन आलोय. पूर्ण टाकी खाली. 350 जर बसेलच. फुल हो गया. 345 रुपयाचा सीएनजी बसलाय. चला मंडळी, माइंडसेसवरून आपल्याला ट्रिप पडली आहे. मोठा गावची आहे, डोंबिवली वेस्टची ट्रिप आहे. आणि पॅसेंजरला पहिले कॉल करतो. डोंबिवली वेस्टची. खरं तर मला डोंबिवली ईस्टची पाहिजे होती, पण जी भेटत ती घेऊन जाऊया आता. हॅलो हॅलो. हा मॅडम,
उबेर बुक केले ना? हॅलो, हा उबेर बुक केली ना? कुठे नागोलीच्या इकडे थांबायचं का? हा तिकडे थांबायचंय. ठीक आहे या. हा ठीक आहे. तर चला जाऊया मंडळी. डोंबिवली वेस्टचं भाडं 330 रुपये दाखवते काहीतरी, आणि आपल्याला एकदम शेअरिंग डोंबिवली स्टेशनवरून पण भेटेल. 80 रुपये होतील, तर 400 रुपये होतील. आणि सकाळची तारीख 330, 430, 770 रुपये होतील. 770 रुपये होतील. तर चला जाऊया नागोरीच्या इकडे. मॅडम आले नाहीत. ऑफिसमधला आवाज समजतो आपल्याला, कारण आपण ऑफिस काम करतो. चला ट्रिप टाकू. मंडळी जस्ट पोहोचलोय आपण पॅसेंजरच्या लोकेशनवरती. मानकुली ब्रिजच्या बाजूलाच मॅडमला जस्ट ड्रॉप केले, बघू शकता मॅडम. चालेल. तर मॅडमने 350 रुपये दिले. 320 रुपये भाडे झालं. मन भरून आलं मंडळी. आता मी आहे मानकुली ब्रिजच्या इथे जायचं आता घरी मंडळी. तर जाता आता डोंबिवली स्टेशन शेअरिंग घेऊन जाईल. 80 रुपये होतील. तर मला वाटतं टोटल आजची कमाई होईल आमची सकाळी 330 रुपये. 330 प्लस 350 प्लस 60 रुपये पडतो. 50 प्लस 60 रुपये 710 रुपये मंडळी. ऑफिसचे 8.5 तास हार्डवर्क करून आजचे 710 रुपये कमाई झाले. तर मंडळी आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझा संघर्षाचा प्रवास, मेहनतीचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. म्हणजे तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन मेहनतीच्या संघर्षाच्या प्रवासामध्ये. धन्यवाद. चला.